वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता बघा की आपली जी 12th मुलांची स्पेशली आज हा जो व्हिडिओ बनवलाय ना तो खास 12th स्टँडर्डच्या मुलांसाठी आहे. बघा आता तुम्ही ऐकलंच असेल की डिसेंबरमध्ये आपली सीईटी आहे आणि ही गोष्ट जवळपास खरीच आहे की डिसेंबरमध्ये आपली सीईटी आहे. ठीक आहे. आता राहिले किती महिने बघा. आता जुलै चालू आहे म्हणजे जुलै तर 15 दिवस तर संपले ऑलरेडी. मग ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बस फक्त 5 महिने राहिले. त्याच्यानंतर लगेच जानेवारीमध्ये जेई आहे. तुम्ही जेईचा पण फॉर्म भरणारच आहात आणि नंतर लगेच फेब्रुवारीमध्ये बोर्ड्स आहे. ठीक आहे. तर बघा ह्या वर्षी 2026ला ना बरेच असे मुलं झाले की जे नॉट इलिजिबल फॉर जेई. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आपल्याला हे की जेई साठी इलिजिबल होण्यासाठी तुम्हाला 75% मस्ट पाहिजे म्हणजेच पाहिजे. मग आपलं असं चालेल का आपल्याला की फक्त आपल्याला 75.5 मिळाले नाही ना, मग ते काठावरती कशाला. आपण आपले पर्सेंटेज थोडे अजून वाढवू शकतो ना. 90 पर्यंत तर आणायचे आहेत आपल्याला. 90 पर्यंत तर आपण आलोच पाहिजे. 90% म्हणते मी. कसे वाढवायचे ते मी सांगते. आता जर तुमचे 90% असतील ना तर याचे 2-3 बेनिफिट्स होतील बघा. एक तर यस, तुम्ही जेईची जी इलिजिबिलिटी ते तर आरामशीर क्रॉस करणारच. दुसरी गोष्ट, जेवढं बोर्ड्स पक्क तेवढंच सीईटी पक्क. तुम्ही कोणालाही विचारा की ज्यांनी बोर्डचे टेक्स्टबुक छान सोडवलं असेल ना त्यांना एमसीक्यू खूप पटापट जमतात. ठीक आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुमचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्लेसमेंट आहे तर प्लेसमेंटमध्ये बघा असे क्रायटेरिया असतात. एखादी खूप चांगली मोठी कंपनी असेल, तिचं जर खूप चांगला पॅकेजची ऑफर असेल तर त्यांचे क्रायटेरिया असतात. त्यांनी असे फिल्टर लावलेले असतात. पहिला फिल्टर असतं की 10thला 80च्या वरती असेल त्यांनी या. ते तर सहज क्रॉस करतात मुलं की 10वीत भरपूरांना चांगलं मिळतं. मार्क्स बघा ना तुम्ही 10वीचे आणि 12वीचे जर कम्पेअर केले तर 10वीला खूप चांगले मार्क्स असतात. आता दुसरं फिल्टर असतं की 12वीला ज्यांना 85च्या वरती आहे त्यांनी या. इथे मात्र अर्धे मुलं खाली जातात. कारण का? कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की 12th म्हणजे काही नाही, बोर्डचा तर काही करायचंच नाही, फक्त एंट्रन्सचाच अभ्यास करायचा. असं नाही. हे बघा नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याच एक्झामला ना अंडर एस्टिमेट नाही करायचं. बोर्ड्स असो, सीईटी असो, जेई असो, एक्झाम एक्झाम असते. आपण त्याच्यात खाली वर असं नाही करू शकत की याला काही उपयोग नाही, त्याचा करायचा, मी हे करणार नाही, मग ते करणार नाही. मग त्याच्यामुळे आपले खूप सारे इनडायरेक्ट लॉस होतात. इनडायरेक्ट म्हणजे जे आपल्याला दिसत नाही की हे बोर्ड्स न केल्यामुळे लॉस झाले. एक पर्सेंटेजचा तर लॉस आपल्याला दिसतो, पण बाकीचे पण अदर गोष्टी की आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग होत नाही, आपला बेस खूप पक्का होत नाही. त्याच्यामुळे बेस पक्का होण्यासाठी आपल्याला बोर्डाकडे लक्ष द्यावंच लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही काय करायचंय, जास्त काही नाही. आता बघा हे मी बाहेर वेटेज आणि मॅथ्स असा सब्जेक्ट आहे ना की ज्याच्या 100 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. येस, मी 100% सांगते की बऱ्याच जणांना 100 मार्क्स मिळतात, कारण मॅथ्स हा सोपा सब्जेक्ट आहे आणि त्याचं जे काही चॅप्टर्स तुम्ही बघितले ना ते तर हातातले मार्क आहे. काही चॅप्टर्सची थोडी जास्त आपल्याला अजून करावं लागतं. आणि एकदा कन्सेप्ट कळल्या ना की तुम्हाला त्या विषयापण मध्ये पण मजा येणार आहे. बघा तुम्हाला विषय आवडायला लागला ना की मार्क्स तर तुमच्या पाठीमागे आपोआप पळणार आहे. ठीक आहे. तर आता 5 महिने आहे, तुम्ही व्यवस्थित बोर्डाचा अभ्यास आत्तापासून केला तर मॅथ्समध्ये 100 मार्क्स आरामशीर घेऊ शकतात. आणि एकदा 100 मार्क्स मिळाले की तुमचं ओव्हरऑल सगळंच पर्सेंटेज वाढणार आहे, हो की नाही. मग बाकीचे जे सब्जेक्ट आहे त्याला तुम्ही सपोज वीकली एक दिवस दिला. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री पण रोज थोडं थोडं करायलाच पाहिजे. एक व्यवस्थित मॅनेजमेंटने टाइम टेबल बनवलं ना तर सगळं छान होईल. आणि जे इंग्लिश आणि जॉग्राफी हे जे सब्जेक्ट असतात ना त्याचं सुद्धा थोडं थोडं करायचंय. तर आता आपण पहिले मॅथ्सचं बोलू. आपलं सब्जेक्ट तर मेन मॅथ्स आहे. वेटेज जर तुम्ही बघितलं ना तर पार्ट 1 पार्ट 2 बघा. पार्ट 1 मध्ये किती चॅप्टर्स आहे आपल्याला, की टोटल 7 चॅप्टर्स आहे. मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्क्स, मॅट्रायसेस हे मार्क्स जे आहे ते विथ ऑप्शन आहे. मॅट्रायसेस 6 मार्क्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क्स, व्हेक्टर्स 12 मार्क्स, लाईन प्लेन 10 मार्क्स आणि एलपीपी 4 मार्क्स. आता याच्यातले ना सगळ्यात सोपे चॅप्टर्स कोणते माहिती का, लॉजिक,
आणि लिनियर प्रोग्रामिंग मॅट्रिसेस. हे अगदी हातातले मार्क्स आहे, हे कुठेही आपले जात नाही. छोट्या छोट्या गोष्टी कळल्या तर. आता बघा लॉजिक चॅप्टर सगळ्यांनी शिकलं असेल. लॉजिक तर मला असं वाटतं ना की एक शेवटची एक्सरसाइज सोडली लॉसची तर ते जे स्टार्टिंगचं आहे ना ते छोट्या मुलाला शिकवलं तरी सुद्धा त्याला येऊन जाईल, इतकं सोपं चॅप्टर आहे. ठीक आहे, फक्त लास्ट एक्सरसाइजलाच थोडंसं काही गोष्टी आपल्याला विचार करून सोडवावे लागतात. मॅट्रायसेस पण खूप इझी आहे आणि छोटं चॅप्टर आहे, 2च एक्सरसाइज आहे. एलपीपीचं तर एकच क्वेश्चन, एकच ग्राफ असतो बघा. ग्राफचे सगळे क्वेश्चन्स आहे. खूप मजा येते एलपीपी करायला. मला सगळ्यात जास्त चॅप्टर जे आहे ना की एलपीपी खूप मनापासून आवडतं. आवडतं का की सोपं आहे आणि मजा येते ते ग्राफ काढायला, ते आन्सर काढायला. ठीक आहे, तर हे तर हातातले मार्क्स आहे. जास्त वेटेज वाला कोणतं आहे माहिती का? व्हेक्टर्स, 3D लाईन अँड प्लेन. आता पूर्वी ना हे चॅप्टर एकत्र असायचं, व्हेक्टर, 3D लाईन अँड प्लेन. सिलेबस चेंज झाल्यापासून त्यांनी व्हेक्टर्स वेगळं केलं, लाईन अँड प्लेन वेगळं केलं. तर हे टोटल 22 मार्क्सचं वेटेज आहे. म्हणजे याला आपल्याला खूप जास्त असं हलक्या नाही घेता येणार आहे, आपल्याला त्याचं व्यवस्थितच करावं लागणार आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 10 मार्क्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण सोपं आहे आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आणि हे ना हे एमसीक्यू ला पण खूप जास्त वेटेज वाले चॅप्टर्स आहे. कोणते? वेक्टर, सीडी, लाईन, प्लेन आणि ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, बाकीचे पण आहे, पण हे जेईला पण आहे. जेईला मॅथमॅटिकल लॉजिक नाहीये, पण सीईटीला आहे. पार्ट 2 मध्ये बघा, डिफरन्सिएशन आहे 9 मार्क्स, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे 9 मार्क्स, इनडेफिनाइट इंटिग्रेशन 10 मार्क्स, डेफिनाइट इंटिग्रेशन 6 मार्क्स, एओडी म्हणजे एओआय सॉरी ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन 9 मार्क्स, डिफरन्शियल इक्वेशन 8 मार्क्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स. ठीक आहे, याच्यातले सोपे एकदम चॅप्टर हे दोघं आहे, खूप काही विशेष नाहीये त्याच्यामध्ये. आता हे जे चॅप्टर्स आहे ना हे सगळे डिपेंड आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आलं तर तुम्हाला हे येईल, हे 2 आले तर हे येईल, इनडेफिनाइट आलं तर डेफिनाइट येईल, डेफिनाइट आलं तर ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन येईल, आणि हे सगळे आले तर डिफरन्शियल येईल. म्हणजे तुम्हाला फर्स्ट चॅप्टर पासूनच छान करायचं. अजून 5 महिने तुमच्या हातात आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आरामशीर तुम्हाला तेवढे मार्क्स मिळू शकतात. हे पण मार्क्स विथ ऑप्शन आहे. तुमचा पेपर 80 मार्क्सचा असतो, 20 मार्क्स प्रॅक्टिकल आहे. मॅथ्ससाठी सांगते, प्रॅक्टिकल मध्ये 4 एक्झाम्पल्स फक्त सोडून दाखवाल, ते तर सगळ्यांना मिळून जातात 20 मार्क्स, नो डाऊट. आपल्याला ह्या 80 मार्क्ससाठी हा सिलेबस व्यवस्थित गो थ्रू केलं. अजून 5 महिने आहे बघा, तुम्हाला आरामशीर मिळू शकतात. रोजचं नियोजन ठरवून घ्यायचं. आज पहिली एक्सरसाइज करायची, त्याचे 10 सम, 10 केले ना तरी वीकली तुमचे 70 सम्स होतात. 10च करा, 11वं करू पण नका, पण 10 मात्र रोज करा. बघा खूप करण्याची गरज नाहीये, रोज करण्याची जास्त गरज आहे. तर ते 10 सुरू केले ना तुम्ही तरी सुद्धा वीकली तुमचे 70 एक्झाम्पल, 70 एक्झाम्पल होऊन जातात. महिन्याचे 280 सम्स होतात. एक महिना गेला ना तुम्हाला स्वतःच वाटेल अरे 10 तर माझे इतक्यात होऊन जात आहे, मी आता 15 सुरू करतो. ठीक आहे, म्हणजे सुरुवात तर करा, सुरुवात होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आता हे सगळं मी आज स्पेशली याच्यासाठी बनवलं की आता आपलं हळूहळू एक एक दिवस कमी होते. त्याच्यामध्ये आपले मग परत गणपती येणार, त्याच्यानंतर दिवाळी येणार, मध्ये मध्ये थोडंसं डिस्ट्रॅक्शन होणारच. जर आपण सुरू केलं आजपासून तर मात्र आपण जानेवारीपर्यंत व्यवस्थित आपला सिलेबस पूर्ण होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न सीईटीचा, मग डिसेंबरमध्ये परत सीईटी येते, म्हणजे डिसेंबर महिन्यात आपल्याला ऍटलिस्ट त्याचे सगळे PYQs किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करावं लागणार आहे ना. म्हणून मी सगळ्यांना सांगते हे की आत्तापासूनच अभ्यास सुरू करा. जर कोणी केला नसेल तर सुरू करा. माझी तुम्हाला काहीही मदत लागली, व्हिडिओज तर आपले येणार आहे आता, सर्व चॅप्टर्सचे लॉजिक पासून आपण सुरू करणार आहे. व्हिडिओज नक्की बघा, शेअर करा, डिस्कस करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. माझी काहीही मदत लागली तर मला माझा नंबर आहे स्क्रीनवर, मेसेज करा. मी वेळोवेळी तुम्हाला तुमच्या क्वेश्चन आन्सर्स देईल. काय तुमचे डाऊट असेल, एखादा टॉपिक वाटतोय जड, कसं वाटतंय, काय वाटतंय, व्हिडिओद्वारे किंवा पर्सनल मेसेज, पूर्ण मदत करायला मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त सुरुवात करा. ठीक आहे, मग आता आपण आज सुरू करतो आहोत मॅथमॅटिकल लॉजिक, फर्स्ट चॅप्टर 12चा.
एकदम डिटेल मी शिकवणार आहे. एक एक क्वेश्चन आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, याचं वेटेज आहे 8 मार्क्स. सीईटीला याचे एमसीक्यू येतात टेंटेटिव्ह 2 to 3 एमसीक्यू, प्लस मायनस. म्हणजे असं होऊ शकतं की एखाद्या शिफ्टला एकही नाही आलं, पण एखाद्या शिफ्टला 4 किंवा 5 आले. हे ॲव्हरेज आहे, फिक्स नाही. ते दर शिफ्ट प्रमाणे वेगवेगळं असतं. ठीक आहे. तर आता आपण पहिलं चॅप्टर सुरू करतोय, मॅथमॅटिकल लॉजिक. एकदम इझी चॅप्टर आहे. स्टार्टिंग तर खूप सोपी याची, फक्त लास्ट एक्सरसाइजला आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. बघा, पहिला आपला पॉइंट आहे, व्हॉट इज स्टेटमेंट. नोट्स मी देईल तुम्हाला, आता फक्त समजून घ्या याच्या गोष्टी या सगळ्या. व्हॉट इज स्टेटमेंट? अ सिंपल असरेटिव्ह सेंटेन्स, एखादं सिंपल सेंटेन्स विच इज इदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड एज अ स्टेटमेंट इन द लॉजिक. फॉर एक्झाम्पल, द ट्रायंगल हॅज 3 sides. बरोबर. आता बघा, हे सिंपल सेंटेन्स आहे. याला तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स सांगता येतं. येस, हा ट्रू आहे ना हे. सो दिस इज अ स्टेटमेंट. दिस इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. समजलं? म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे एक तर ट्रू असेल. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? ट्रू किंवा फॉल्स. तर ट्रू असेल तर टी लिहा, फॉल्स असेल तर एफ लिहा. हे क्लिअर झालंय? मला थंब टाका, किंवा समजलं नाही समजलं कमेंटमध्ये तुमचं काय असेल ते टाका, ओपिनियन टाका. ठीक आहे. द ट्रायंगल हॅज 3 sides. ठीक. मग आता बघा, असे तर आपल्याला भरपूर करता येतील की क्वाड्रिलॅटरल हॅज 4 sides, किंवा कोणतंही सेंटेन्स दिलेलं असेल ते ट्रू आहे